स्कूलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज कंबाईन ग्रुप बी ची 2025 ची पूर्व परीक्षा नुकतीच पार पडली आहे. यामध्ये जो पेपर आहे त्याचा इतिहासाचा जो पेपर आहे त्याचे 10 प्रश्न आले होते. त्या 10 प्रश्नांचे संभाव्य उत्तरे काय असतील, हे प्रश्न कशामुळे विचारले असतील, याचा पुस्तकातला संदर्भ काय, आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच हा जो पहिला प्रश्न आहे, पहिला प्रश्न आपण जर बघितला तर ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधात लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता, अशा संदर्भातला पहिला प्रश्न सेट ए मध्ये इतिहासामध्ये विचारला होता. आता ह्याच्यामध्ये जर म्हणलं तर मी ह्याचं उत्तर काय असू शकतं, पण हा प्रश्न का विचारला ह्याच्यावर जर आपण थोडंसं त्याच्या डेप्थ मध्ये गेलं, वर्षभराच्या ज्या करंट रिलेटेड जर गोष्टी बघितल्या तर त्या संदर्भात या प्रश्नाबद्दलची आपल्याला आयडिया येते. म्हणून ज्या काही चालू घडामोडीचे विषय आहेत त्याचा म्हणजे करंटचा जीएसशी रेफरन्स होणं खूप आवश्यक आहे. आता हा प्रश्न असा आहे की मुझफ्फरपूर बॉम्ब खटला, आता हा जो मुझफ्फरपूर बॉम्ब खटला आहे हा कधी झाला होता, तर आपल्याला इतिहासामध्ये जर आपण गेलो स्टेट बोर्ड मध्ये किंवा आपल्या बॅच मध्ये पण आपण सगळ्या गोष्टी डिटेल बघितल्या की 1908 ला न्यायाधीशावर बॉम्ब फेकला होता. 1908 ला न्यायाधीशावर बॉम्ब फेकला होता आणि तो जो खटला आहे तो म्हणजे हेच आहे. म्हणजे ते जे न्यायाधीश होते किंग्सफोर्ड यांच्यावर बॉम्ब फेकला होता. स्टेट बोर्ड मध्ये संदर्भ आला होता बघा 8वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा. आणि आपण जे स्टेट बोर्ड आणि 11वीचं जे पुस्तक आहे त्याच्या संदर्भातलं जे काही सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये पण होतं आणि दोघांनी बॉम्ब फेकला होता, पण त्याच्यातून हा न्यायाधीश वाचला होता. मग ते जे कोणी बॉम्ब फेकला होता तर त्याच्या संदर्भात खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोघांनी जो बॉम्ब फेकला होता तो किंग्सफोर्ड या न्यायाधीशावर बॉम्ब फेकला होता आणि त्याच्यातून हा न्यायाधीश वाचला होता. आणि तो जो खटला आहे तो मुझफ्फरपूर बॉम्ब खटला समजला गेलाय. आता या संदर्भात हा खटला काय हे आपण बघितलं तर प्रश्न काय विचारलाय की ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्या या संदर्भात लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. ही घटना 1908 ची आहे. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की ऑप्शन जर आपण बघितलं तर 1908 ला समांतर कोणावर खटला दाखल झाला होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो खटला आहे या खटल्याच्या बाबतीत लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लिखाण केलं होतं आणि त्याच्या संदर्भात इथं लोकमान्य टिळकांनी याबाबत लेख लिहिला होता आणि समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता. असं ब्रिटिशांनी आरोप लावून त्यांना राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर दाखल केला होता. 1908 पासून 1914 पर्यंत लोकमान्य टिळक हे तुरुंगामध्ये होते आणि मग त्याचं कारण हेच होतं. तर हा जो खटला याच्यामध्ये सरळ ह्याचं उत्तर लोकमान्य टिळक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर एक आहे, पण जर आपण हा प्रश्न आयोगाने का विचारला असेल तर एक बातमी आहे 7 ऑगस्ट 2024 ची आणि मुझफ्फरपूरमध्ये पुन्हा एकदा बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती. अशी एक न्यूजपेपरला द लोकसत्ता असेल किंवा द हिंदू असेल याच्या संदर्भातली बातमी होती आणि त्या बातमीचा संदर्भ ठेवून कदाचित आयोगाने हा प्रश्न विचारला असेल. म्हणजे मुझफ्फरपूरमध्ये आता सध्या म्हणजे 7 ऑगस्ट 2024 ची बातमी होती, त्या दिवशी त्यांनी बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केला होता असं होतं, तर त्याचा इतिहासाशी संदर्भ त्यांनी जोडून हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्या संदर्भात ह्याचं जे उत्तर आहे ते उत्तर लोकमान्य टिळक हे त्याचं उत्तर येऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरा जर प्रश्न आपण बघितला, प्रार्थना समाजाच्या बाबतीत हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आयोगाने विचारलाय, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली गेलेली. आता या संदर्भातला जर रेफरन्स बघितला, सरळ लाईन टू लाईन रेफरन्स जर बघितला, आता याच्यामध्ये आपण बघितलं नाना जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन करून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. 11वीचा जर इतिहास जुना आपल्याला माहितच आहे की 11वीचं इतिहास हे पुस्तक इतकं महत्वाचं पुस्तक आहे, त्याचं कारण त्याच्यातले लाईन टू लाईन म्हणजे वर्ड टू वर्ड महत्वाचं आहे. आपल्याला हा प्रश्न बघितल्याच्या नंतर समजून येईल. मी तर सरळ सांगितलं की नाना जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन मजुरांची, आता ज्यांचा हा हे पुस्तक वाचून झाले, मी क्लासमध्ये सुद्धा हे पुस्तक लाईन टू लाईन घेतले, तुमच्या नोट्स मध्ये सुद्धा हा प्रश्न जशाच तसा बघायला मिळेल. पण आता इथे जर तुम्ही बघितलं तर ते बघा हे आहे पेज नंबर 40 आहे 11वीच्या पुस्तकात, त्याच्यामधला जशाच तसा प्रश्न विचारला मला. इथं काय सांगितलं, प्रार्थना समाजाची तत्वे, पण इथं प्रार्थना समाजाचं काय प्रश्न बघा, प्रार्थना समाजाची सामाजिक कामं कुठली असा प्रश्न विचारलाय. आणि इथं जर बघितलं प्रार्थना समाजाच्या वतीने हिंदू धर्मातील
हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्म सुधारणा करण्याचं कार्य हाती घेतलं होतं. हे सर्व होतं सोशल सर्व्हिस लीगच्या संदर्भात एक पॉईंट दिला. आणि सोशल सर्व्हिस लीगच्या बाबतीत सांगितलं नाना जोशी यांनी मजुराची स्थिती सुधारण्यासाठी आपला प्रश्न जर आपण बघितला इथे सोशल सर्व्हिस दिस नाना जोशी म्हणजे सरळ सरळ त्यांनी स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यातला लाईन टू लाईन प्रश्न विचारलेला आहे. हा म्हणजे हे जे आहे हे ऑप्शन 100% बरोबर येतं. याच तुम्ही पीडीएफ मध्ये जर पुढे बघितलं तर इथं दिलंय निर्भय कार्यकर्ते होण्यासाठी नामदार गोखले यांनी इथं काय सांगितलं. नामदार गोखले सोशल सर्व्हिस लीग ही संस्था स्थापन करण्याचं गोखले यांनी देशसेवेसाठी निर्भय कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे करण्यासाठी त्यांनी स्थापन केलं. तुम्ही प्रश्न पण बघू शकता देश चांगले कार्यकर्ते निर्माण करतात. नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली असं दिलंय. सोशल सर्व्हिस लीग ही स्थापन केली आणि त्या ठिकाणी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नामदार त्यांनी दाखल केली. ती बघा या ठिकाणी नामदार गोखले यांनी स्थापन केली. म्हणजे सरळ सरळ हा प्रश्न त्याच पीडीएफ मधला प्रश्न आहे त्याच पेजवरचा आहे. ह्याचं सुद्धा उत्तर 100% बरोबर येतं. आता इथं ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं जर ए आणि बी जर बरोबर असेल तर हे बघा इथे ए आणि बी आणि इथे दिले कामे केली होती असं सर्व सर्व दिले. इथे ए नाहीये हे रॉंग येणार आहे हे सुद्धा रॉंग येणार आहे. हे दोन्ही पण बरोबर आहे. त्याच्यानंतर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस हे सुद्धा 100% बरोबर आहे. इथे आपण जर बघितलं हे बघा इथे विला शिंदे यांनी 12 ऑक्टोबर 1906 रोजी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन केले. आता आपण हे रेग्युलर तुम्ही वाचलंच असणार स्टेट बोर्ड मध्ये पण इथे ते फिरवलंय कुठे नीट लक्षात ठेवा. या प्रश्नामध्ये जर बघितलं इथं सांगितलं या समाजाच्या वतीने म्हणजे कुठल्या तर प्रार्थना समाजाच्या वतीने अनाथ आश्रम म्हणजे शब्द कसा फिरवला अनाथ आश्रम अजिबात नाही हे रॉंग आहे. याचं उत्तर ए बी डी आहे. परंतु मला ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की त्यांनी अनाथ आश्रम नाही केलं. अनाथ आश्रम त्यांनी नाही केलं तर त्यांनी अनाथ बालकाश्रम सुरू केलेला आहे. आपण जर ह्या स्टेट बोर्ड मध्ये जर बघितलं तर हेच पेज आहे आणि या पेजवरचा शेवटचा पॉइंट बघा सगळ्यांनी. तर इथे असं दिलंय अनाथ बालकाश्रम प्रश्नामध्ये दिलंय अनाथ आश्रम म्हणून तो जो स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे आणि हे इथे बरोबर आहे. म्हणजे या पेजवर त्यांनी सरळ सरळ एक प्रश्न लाईन टू लाईन धरून विचारलाय. 11वीचं जो स्टेट बोर्ड आहे ते किती महत्वाचं आहे हे आपल्याला समजेल. इथे दिले अनाथ बालक आश्रम स्टेट बोर्ड मध्ये बघा आणि आपल्या प्रश्नामध्ये दिले अनाथ आश्रम. इथे नाशिक इथे अनाथ आश्रम अजिबात नाहीये म्हणून त्यांनी काय केलंय अनाथ बालक आश्रम सुरू केलं पंढरपूर येथे. नाशिकचा इथं संबंध नाहीये आणि इथे अनाथ आश्रम दिले. तर हे जे आहे ते या ठिकाणी आपण स्टेट बोर्डचा जर संदर्भ घेतला किंवा स्टेट बोर्डच्या लाईन टू लाईन जर आपण बघितलं तर मग या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत तर त्या ठिकाणी हे ह्या पॉइंट त्याच्यामध्ये सी रॉंग येतो आणि त्याचं उत्तर हे येतं. तर हे दुसरा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्या लाईन टू लाईन नुसार आपण जर त्याला संदर्भ स्टेट बोर्ड जर पकडला तर हे ऑप्शन रॉंग येतं. म्हणजे किती बारीक बारीक गोष्टी वाचणं आवश्यक आहे हे सुद्धा त्यामध्ये महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न जर आपण बघितला राजर्षी शाहू महाराजांबद्दलचा प्रश्न आहे. राजर्षी शाहू महाराजांबद्दल खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. शाहू महाराजांच्या बाबतीत तिथं विचारलेला प्रश्न पहिला सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला हे बरोबर आहे. शाहू महाराजांनी सक्तीचं शिक्षण आणि कायदा करणारे शाहू महाराज जे आहेत हे आपण नोट्स मध्ये पण बघितलं तुम्ही पुस्तकातही वाचलं असणार आहे त्याच्यात काय विषय नाही. हे 100% बरोबर आहे. जर हे जर 100% बरोबर असेल तर हे ऑप्शन त्या ठिकाणी आपलं सर्व सरळ गेलं. दुसरं विविध कला आणि कलाकारांना आश्रय दिला. आता बऱ्याच वेळेला खूप डिटेल वाचावे लागतील ते आपल्याला हे स्पेसिफिक नाही सांगता येणार. इथं जर विधवा पुनर्विवाह कायदा हे बरोबर आहे. शाहू महाराजांनी जो विधवा पुनर्विवाह जो कायदा केला होता तर त्याची जी तारीख आहे ती 26 जुलै 1917. मित्रांनो हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर येतं. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी 1895 ही बाजारपेठ शाहू महाराजांनी स्थापन केलेली आहे कोल्हापूरमध्ये. म्हणजे त्यांचा राज्याभिषेक झाला त्याच वर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेले आहे. इथे सरळ सरळ ए सी डी या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे तिन्ही त्या ठिकाणी बरोबर येतात. असं कुठलंही इथं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत नाही.
इथे जर बघितलं तर आपल्याला या ऑप्शन कडे जावं लागेल. त्याच्यामध्ये चौथं क्रमांकाचा ऑप्शन असं वाटतं की याच्यामध्ये 100% बरोबर आहे आणि हेच उत्तर आपल्याला आयोगाकडून अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न जर आपण बघितला तर शाहू महाराजांबद्दल दिलेला आहे इथे. ह्या शाहू महाराजांबद्दल तुम्ही 11वीचं जर पुस्तक त्याच्यामध्ये 79 नंबरचं जर पेज बघितलं तर तिथं जसं तसं दिलेलं आहे. इथे तुम्ही बघा शाहू महाराजांचं शैक्षणिक काम जर बघितलं इथे त्यांचं शैक्षणिक कामासाठी समजा या पॅरेग्राफ मध्ये जर तुम्ही बघितलं समाज कल्याणासाठी वगैरे अस्पृश्यतासाठी असेल किंवा शिक्षण संस्थेसाठी जर बघितलं तर हे जर तुम्ही रेडी केलं तर तुम्हाला समजेल. त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षणासाठी आणि सक्तीचं शिक्षण या संदर्भात सुद्धा इथे केलेली. इकडे बघा मोफत व सक्तीचं शिक्षण त्यांनी सुरू केले. सरळ सरळ त्यांनी स्टेट बोर्ड मधला हाही पॉईंट आपल्याला संदर्भाचे समजू शकतो. फक्त इथे त्यांनी काय केलेलं आहे हा जो ऑप्शन आहे हा वाला तर त्याच्या संदर्भात त्यांनी थोडासा वेगळा प्रश्न विचारलेला आहे. पण आपण जर त्याची व्यवस्थित माहिती घेतली किंवा त्याच्या रिलेटेड जर बघितलं तर 100% बरोबर. जर हे तिन्ही पॉईंट जर आपल्याला माहित असतील ABC वाले तरी पण आपण ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. तर हिचं उत्तर सरळ सरळ 4 येतं हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट खालीलपैकी कोणत्या नेत्याने आयटक या कामगार संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं नाही हे महत्वाचे बरं का. म्हणजे इथं जे आयटक संस्था आहे ती कामगार संघटना अखिल भारतीय कामगार संघटना आपल्याला माहिती आहे. त्याची स्थापना 1920 ला झाली. लाला लजपत राय पहिले अध्यक्ष होते. याच्या आधी ही आयोगाने प्रश्न विचारला होता पण त्यांनी आता प्रश्न थोडासा वेगळा विचारला आहे. म्हणजे ह्या प्रश्नाची डेप्थ त्यांनी वाढवलेली आहे की आयटकचे आतापर्यंतचे अध्यक्ष कोण कोण होते आणि कोण कोण नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. आता आपण जर व्यवस्थित त्याची माहिती जर घेतली तर CR दास हे तिसरे आयटकचे अध्यक्ष आहे. म्हणजे आयटकची स्थापना 1920 ची लाला लजपत राय पहिले अध्यक्ष होते. त्याच्यानंतर तिसरे अध्यक्ष CR दास होते. सरोजिनी नायडू पण अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू पण अध्यक्ष होते. पण हे जे BT रणदिवे आहेत हे अध्यक्ष नव्हते. हे जे BT रणदिवे आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही कम्युनिस्ट नेते आहेत. ह्यांचा कामगार चळवळीशी कुठलाही संबंध नाहीये. अध्यक्षांच्या बाबतीत हे तिघही अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथे हे नव्हते. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे अध्यक्ष नव्हते हे त्याच्यामधलं महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न आहे. आता जर आपण कंबाईनचे 10 ते 15 वर्षापर्यंतचे सगळे प्रश्न बघितले तो ब्राह्मणोत्तर चळवळीला समतेची चळवळ त्याच्यावर एक प्रश्न त्यांनी 100% विचारलेला आहे. आणि मग हे जे आहे मुकुंदराव पाटील वगैरे याबद्दलचा जो प्रश्न आहे तर हा ब्राह्मणोत्तर चळवळ कॅटेगरीतला आहे. म्हणजे 10 पैकी प्रश्न त्यांनी 100% विचारलेला आहे. दरवर्षी 15 प्रश्न असतात. यावर्षी त्यांनी 10 प्रश्न विचारले आणि त्याच्यामधला ब्राह्मणोत्तर चळवळ या कॅटेगरीतला हा क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर मुकुंदराव पाटील यांचं दीनमित्र होतं त्याच्यासाठी ते प्रसिद्धच होते. आता दीनमित्राच्या बाबतीत जर म्हणलं तर ह्याचं जे जुनं नाव आहे ते आपल्याला ग्राम व्रत किंवा दीनमित्र असं आहे. पण दीनमित्रासाठी हे त्या ठिकाणी हे आहे. याचं उत्तर 4 म्हणलं तर हे दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी जातात असं आहे. दुसरं श्रीपतराव शिंदे हे विजयी मराठा हे सुद्धा आपल्याला रेफरन्स पुस्तकामध्ये किंवा वायसीएम किंवा ह्या संदर्भामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. या ठिकाणी श्रीपतराव शिंदे विजयी मराठा म्हणजे इथे जर म्हणलं तर ड चं उत्तर 1 आहे. म्हणजे हे दोन्ही पण आपण त्या ठिकाणी येऊ शकतो. आता इथे आहे सगळ्यात महत्वाचं जे आहे भगवंत पालेकर यांचं जागृती हे होतं वर्तमानपत्र आणि हे कधी होतं तर ते 1917 ते 1948 या कालखंडामध्ये ते वर्तमानपत्र आपल्याला पाहायला मिळतं. ब्राह्मणोत्तर चळवळीशी संदर्भात हा प्रश्न विचारला. हा प्रश्न थोडासा डेंजर प्रश्न विचारलेला आहे. परंतु जर ब्राह्मणोत्तर चळवळ त्याच्यातले वर्तमानपत्र जर आपण बघितले तर आपल्याला हा संदर्भ त्या ठिकाणी 100% सापडतो. म्हणून मग इथे जर भगवंत पालेकर जागृती म्हणजे सी चं उत्तर जे 2 आहे इथे गेलं तर ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. त्याच्यानंतर हा प्रश्न आपण काँग्रेसचे ज्यावेळेस आपण आपले जे एमएससी ड्रीम बॅच हडपसर विद्यार्थी अकॅडमी आपण जर याच्यामध्ये बघितलं तर ह्या गोष्टी मी पाठ करून घेतल्या तुमचे की पहिले 5 अधिवेशन पहिले 10 अधिवेशन ते अधिवेशन कधी झालं त्याचे अध्यक्ष वगैरे कोण वगैरे सगळं त्याच्यामध्ये विचारलंय की 1887 मध्ये मद्रास येथे झालेला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जर म्हणला तर ती 1885 ची आहे. विमेशचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष आहेत. त्याचे दादाभाई नौरोजी त्याच्यानंतर जे होते ते बदरुद्दीन तैयबजी म्हणजे त्याच्यामध्ये हिमाद्रास अधिवेशन आहे आणि याचे अध्यक्ष सरळ कोण होते ते बदरुद्दीन तैयबजी. तुम्ही
जर बघितलं याच्यामध्ये अध्यक्ष होते याचे. आता काँग्रेसचे अध्यक्ष त्याच्यामध्ये जर करून बघितलं आपण, हे बघे रमेशचंद्र बॅनर्जी आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष 85ला, 86ला लालाभाई काँग्रेस आणि 87ला हे जे मद्रासचं अधिवेशन होतं ते म्हणजे बदरुद्दीन त्यांचे. त्याच्यानंतर 88चं अधिवेशन अलाहाबादचं अधिवेशन आहे ते जॉर्ज जागा न भेटण्यासाठी प्रयत्न वगैरे केले होते. हे सर्व गोष्टी आहेत. हा प्रश्न येणं 100% अपेक्षित आहे. हा प्रश्न चुकायला नाही पाहिजे कारण नोट्स मधला जसा तसा प्रश्न हा आहे. तर याचं उत्तर 3 येतं. हे सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पुढे जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी 7वा प्रश्न. आता ही जी कायद्याची सिरीज आहे आपण 1773चा ब्रिटिशांचा पहिला कायदा, त्याच्यानंतर 81चा कायदा, तेव्हापासून जे कायदे ते शेवटचा कायदा 1935चा. आता या प्रत्येक कायद्याबद्दल त्यांनी एक पॉईंट विचारलेला आहे. तुम्ही जर थोडंसं बारीक निरीक्षण केलं तर ह्याचं उत्तर 100% येतं. आणि हा सुद्धा प्रश्न नोट्स मधलाच प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्ही वाचलेलाच असणार आहे. परंतु हा प्रश्न बघत असताना इथे दिले भारतीय सुशासनाचा कायदा 1858. हा कायदा का केला होता? 1857चा उठाव झाला होता आणि त्याच्यानंतर केलेला हा पहिला कायदा आहे. आणि इथं काय केलं होतं? सरळ भारत मंत्री हे जे पद आहे या पदाची निर्मिती केली होती इथं. आता अचं उत्तर इथं 4 आहे. हे दोन्हीपैकी एक, ह्याचा दोन्हीचा पण दोन्ही पण जातात. दुसरं 1909चा कायदा. हा काय लक्षात आहे 1909चा कायदा का? कारण आपल्या देशामध्ये जी फुटीरतावादाची जी बीज आहेत ही ह्याच कायद्यानं रुजली ना. मुस्लिम लीगची स्थापना 1906ची आणि त्याच्यानंतर मुस्लिम लीगसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद हे सरळ आहे. ह्या सगळ्यांना पॉईंट माहिती आहे. म्हणजे बचं उत्तर त्या ठिकाणी 1 आहे. त्या दोन्हीकडे जर आपण बघितलं तर बचं उत्तर त्या ठिकाणी कुठलं आहे तर 1 लक्षात ठेवा. हा महत्वाचा पॉईंट आहे. बचं उत्तर 1 जर धरलं त्याचं उत्तर सरळ 3 येतं. इथं भारत सरकारचा 1919चा आणि 35चा कायदा. आता इथं भारत सरकारचा जो कायदा 1919चा जर धरला तर या ठिकाणी प्रांतात द्विदल आहे. राज्याला 2 दल तिथं स्थापन केलेले आहेत बरोबर. आणि इथे आहे ते म्हणजे केंद्रात 2 दल आहे. प्रांतीय स्वायत्तता वेगळी आणि प्रांतात द्विदल वेगळं. ह्याच्यावर हा प्रश्न त्यांनी फिरवलेला आहे. म्हणजेच त्याचं सरळ उत्तर आपण जर बघितलं तर ह्याचं सरळ उत्तर 3 येतं. हा त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर 1857च्या उठावाच्या संदर्भात दरवर्षी प्रश्न असतो. यावेळेस त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो 1857च्या उठावाच्या नंतरची जी घडामोड घडली त्याबद्दल एक प्रश्न विचारलाय. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नील उत्पादक शेतकऱ्यांना मलेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचं कारण कोणतं? आता नील पिकवण्याची सक्ती ह्याबद्दलच्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही वाचत असतील इतिहासामध्ये. इथे एक सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की 1857च्या उठावानंतर म्हणजे 2 वर्षानंतर जे नील उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं सुद्धा एक प्रकारे बंड झालं होतं. आणि त्याचं जर आपण सूक्ष्म याच्यामध्ये जर बघितलं तर ते कधी होता हा विषय 1859 ते 60 या कालावधीमध्ये नील उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी उठाव होता. आता हे तुम्ही सगळं वाचलं. उपक्रमशीलता, सहकार्य, संघटना, शिस्त, हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य या संदर्भात जर आपण सगळ्या गोष्टी डिटेल बघितल्या तर हे जे ऑप्शन आहे या ऑप्शन मध्ये थोडासा डाऊट वाटतो. आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आयोग काय देतंय हे महत्वाचं आहे. या प्रश्नाचं काही आयोगाचे प्रश्न असे असतात की त्या प्रश्नामध्ये आयोगच सर्वस्व असतं आणि मग ह्याच्यासाठी कुठला रेफरन्स वापरला जर आपण बघितलं. मी वायसीयूचा सुद्धा रेफरन्स चेक करून बघितला किंवा आमच्या क्लासचा सुद्धा काही नोट्स चेक करून बघितला तर ह्याच्यामध्ये जर हा जो आहे हा थोडासा डाऊटफुल वाटतो. म्हणजे हे सरळ ABD या उत्तरापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण तरीही या प्रश्नाचं उत्तर आयोग काय देतंय हे महत्वपूर्ण असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 9वा 10वा प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा आहे. आता 9वा जर प्रश्न बघितला मित्रांनो या 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला एक लॉजिक लागतं. हे सगळे उठाव आहेत म्हणजे आदिवासींचा उठावाच्या संदर्भातला प्रश्न आहे. हे सगळे जर उठाव बघितले आपण तर या सगळे उठाव आदिवासींचे उठाव आहेत. आपल्या महाराष्ट्रातला उठाव आपल्याला माहिती आहे भिल्लांचा उठाव आहे आणि तो खानदेशातला उठाव आहे. आपण स्टेट बोर्ड मध्ये किंवा आपल्या नोट्स मध्ये पण हे सगळे डिटेल बघितलं. इथं जर तुम्ही बघितलं ना तर इथे सरळ तुम्हाला ही जोडी लागते. आता डचं एक म्हणलं तर म्हणजे हे ऑप्शन आणि हे ऑप्शन हे दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी निघून जातात. पण आता इथे हे जे आहे हा मोपल्याचा बंड आहे. तर मोपल्याच्या बंडामध्ये एक सरळ एक गोष्ट आहे की हा जो बंड आहे तो 1921 ला सुरू झालेला आहे. केरळ मधला आहे. केरळ मधला आहे. उत्तर 2 आहे. इथं जर बघितलं तर हे येतं
त्याच्यानंतर कोलांचा जो आहे तो 1800 छोट्या नागपूरचा याच्यामध्ये बिहारशी संबंधित आहे, 1831 ला सुरू झालेला आहे. संथालांच्या बाबतीत जर म्हणलात तुम्ही तर हे त्या ठिकाणी बंगालच्या संदर्भातला विषय आहे. पण इथे एकच आहे, त्याचं जे उत्तर आहे ते सरळ सरळ एक उत्तर येतं. आता आयोगाचा जर स्टँडर्ड फॉर्मॅट बघितला तर त्यांनी उठावावर एक प्रश्न विचारलेलाच आहे, आदिवासींचा उठाव किंवा आदिवासींवर एक प्रश्न त्यांचा दरवर्षी असतो, त्या रिलेटेडचा हा प्रश्न आहे. फक्त त्यांनी तो उठाव कुठे झाला त्याच्या राज्यासंदर्भातला हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर हे येतं. बिल्लांच्या बाबत आपल्याला माहिती आहे खानदेश महाराष्ट्र इथं होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मोपलांचा तो केरळचा आहे, कोलांचा तो बिहारचा आहे. ठीक आहे, तर हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी येतं. ही महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो शेवटचा प्रश्न आहे, डॅश डॅश या मुंबई पोलीस कमिशनने ब्रिटिश राज्याविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता, तो कोणता पोलीस अधिकारी होता? हा प्रश्न आपल्या नोट्समध्ये नव्हता किंवा महाराष्ट्रात जी स्टँडर्ड पुस्तकं आहेत, बरेच रेफरन्स पुस्तकं शिकवत असताना वाचावे लागतात. इतिहासामध्ये काही काही प्रश्न 100% आउट ऑफ बॉक्स असतात. जे नॉन सोर्सेस आहेत, या नॉन सोर्सेसमध्ये हा प्रश्न नाही. हा एकदम आउट ऑफ बॉक्स आहे, आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे. नक्कीच तुमचा जर प्रश्न चुकला असेल तर अख्ख्या महाराष्ट्राचा हा प्रश्न चुकणार आहे. याचं उत्तर आयोग काय देते ते बघावं लागणार आहे. बऱ्याचशा आपण जर सोर्सेस बघितले तर याच्यामध्ये चारही ऑप्शनचं कुठलंही लिंक लागत नाही, म्हणून मी सुद्धा याचं उत्तर देणार नाही. बऱ्याच ठिकाणी याचं उत्तर हे दिले, पण नेमका त्याचा सोर्स काय हे कधी शिकवण्यातही नव्हतं, कधी वाचण्यातही नव्हतं, पण अख्ख्या महाराष्ट्राच्या नसणार आहे. कारण याचा संदर्भ आयोगाने काय तो आयोगालाच माहीत असणार आहे. याचं जे उत्तर आहे जे आयोग देईल तेच आपल्याला बघावं लागणार आहे. म्हणजे इतिहासामध्ये जर आपण बघितलं, इतिहासामध्ये 10 प्रश्न होते, टोटल 10 प्रश्न होते. त्यांनी त्यांचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तो तिथे जपलेला आहे. 2-3 प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, ते प्रश्न आयोगाला माहीत असतात, ते कुणालाच येत नसतात. पण याच्यामध्ये 6 ते 7 प्रश्न मात्र असे होते. जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा जो त्यांनी प्रश्न विचारला प्रार्थना समाजाच्या बाबतीत, आदिवासी उठावांच्या बाबतचा जो प्रश्न आहे, काही प्रश्न जे आहेत ते त्यांनी मग तिथं सरळ विचारले. काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे प्रश्न आपल्याला मग त्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राचे येत असतील तर ते प्रश्न आपले आलेच पाहिजे. 5 ते 6 किंवा 7 प्रश्न याच्या बरोबर येणं अपेक्षित आहे. पण तरीही आयोगाची जी उत्तरपत्रिका आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न काय येतील याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. समस्या असते